केलेलं आहे तुम्ही हे जर महापालिकेला सांगितलं असतं की एक बजेट सोडा आणि हे करा, तर किमान 25 ते 30 लाख रुपये याला बजेट काढलं असतं आणि 25 ते 30 लाख रुपये बजेट खर्च करून एवढं शोभनीय झालं नसतं. एखादा व्यक्ती काय करू शकतो नगरसेवक नसताना हे उदाहरण आहे की कशा पद्धतीने डेव्हलपमेंट होऊ शकते. जर प्रत्येकाने सोशल ऍक्टिव्हिटी खऱ्या अर्थानं समाजकार्य करायचं असेल आणि खरोखर त्याला छंद असेल कामाचा, कुठल्याही प्रतिनिधीला ज्याला प्रतिनिधी करायचंय पद नसताना एवढं करू शकतो, तर प्रत्येकानं हे जर ठरवलं की असं उदाहरण, हेच उदाहरण प्रत्येक प्रभागामध्ये जर असं प्रत्येकाने ठरवलं तर आपल्या कोल्हापूर शहर स्वच्छ आणि सुंदर राहील. कोल्हापूर शहर, कारण ह्या रोडनं जाताना हा आमचा रोडचा येता जाताना रोड आहे. मला वाटते तुम्हाला सुद्धा माहिती आहे, संग्राम पाटील साहेबांना सुद्धा, की जाताना पूर्ण कचरा टाकलेला असायचा, दोन्ही बाजूला कचरा पडलेला असायचा. आणि आम्ही उगाच म्हणत होतो सुरुवातीला तानाजी कशाला काय करायला, हे काय सगळं शक्य आहे का, होणार नाही, आम्ही त्यांना नाव ठेवत होतो. कारण हे होणार नाही, तुम्ही कशाला करायला आहे, कारण तुम्ही आज कचरा उचलणार, उद्या कोण टाकणार. तरी त्याचे एक एक व्हिडिओ बघतो आम्ही, आम्हाला वाईट वाटतं थोडंसं, कारण नागरिकांनी बी सहकार्य केलं पाहिजे प्रत्येकाने. म्हणजे झाडं लावली आणि दुसऱ्या दिवशी झाडं काढून, म्हणजे ह्या कोल्हापूरमध्ये जर प्रत्येक नागरिकांनी ठरवलं की तानाजीराव सारखं काम करायचं ठरवलं तर अतिशय स्वच्छ आणि सुंदर कोल्हापूर होईल. सांगण्याचं तात्पर्य काय, मला दुर्भाग्य एकाच गोष्टीचं वाटतंय, मी का बोलावंसं का वाटतंय, स्मार्ट सिटीमध्ये अनेक शहर आले आणि आपलं शहर आलं नाही, याचं दुर्भाग्य काय वाटतंय. कारण का, शाहू महाराजांची जन्मभूमी कर्मभूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची उपराजधानी आपला पन्हाळा, 3.5 पीठापैकी एक पीठ आहे आई महालक्ष्मीचं, 4 दत्ताचे स्थान आहे, त्याच्यापैकी 2 स्थान आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत, एक आपलं आझाद चौकात आणि एक वाडी. एवढं सगळं असताना कोल्हापूर शहराला आज आपण बघतोय एवढा ऐतिहासिक वारसा असताना जर असं प्रत्येकाने ठरवलं तर ही सिटी स्मार्ट सिटीमध्ये यायला पाहिजे. ते आले नाही तर कारण का, की इथं राजकारण जास्त चालते. पूर्वी ब्लड प्रेशर, मधुमेह, बायपास झालेले अथवा सांगितलेले, तसेच दम लागणे, छातीत दुखणे, पायावर सूज अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर खात्रीशीर उपचार करणारे, सोबतच मेडिकल इन्शुरन्सचा लाभ देणारे NABH नामांकन प्राप्त कोल्हापुरातील पहिले आयुर्वेदिक हॉस्पिटल डॉक्टर विजय बांगर यांचे माधव बाग, ताराबाई पार्क, कोल्हापूर. संपर्क 80 55 84 67 77.